केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्ही 10 ते 15,000 रुपयाचा फायदा गमावू शकता। हो, मी खरं बोलतोय, कारण राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सरकारने इतिहासामध्ये पहिल्यांदाच आता या ठिकाणी सगळ्यात मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। तुम्हाला त्यामध्ये 10 मोठ्या मोफत वस्तू प्लस तुम्हाला साड्या देखील महिलांसाठी देण्यात येणार आहेत। नंतर तुम्हाला प्लस वेगवेगळे इतर लाभ देखील जाहीर करण्यात आले। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सगळ्यात मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, ही कुठलीही अफवा नाही, हा कुठलाही व्हिडिओ नाही, तर सरकारी निर्णयावर आधारित ही माहिती असणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण जे जे वेगवेगळे योजनाचे व्हिडिओ आहेत ते चॅनलवर आपण पहिल्यांदा घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला तर जाऊन घेऊया नेमकं कुणाला काय मिळणार। आता प्रश्न असा आहे की नेमकं कुणाला काय मिळणार आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकासाठी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या रेशन कार्ड वरती मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे तांदूळ। तांदूळ तुम्हाला या इथून पुढच्या महिन्यापासून 5 किलो मिळणार आहेत मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला गव्हाचं पीठ ते देखील 5 किलो भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक लिटर तेल देखील मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला 1 किलो तूर डाळ देखील मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला चना डाळ देखील 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला साखर 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला पोहे 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला बेसन 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला रवा 1 किलो मिळणार आहे। आणि तसं पाहिलं तर 10 तुम्हाला मसाला प्लस मिरची पावडर ते देखील दोन्ही मिळून तुम्हाला 1 किलो मिळणार आहे। तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, आतापर्यंत ह्या गोष्टी आम्हाला कधीच मिळाल्या नव्हत्या। तर आता 2026 सुरू होत आहे आणि 2026च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सगळ्यात मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले। आता कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेची लाभार्थी असाल तर तुम्हाला मकर संक्रांती निमित्त चांगली भेट देखील साडी मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता हे सगळं तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून रेशन दुकानात मोफत मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार, कोणकोणत्या अटी आणि नियम लावण्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर सगळ्यात महत्त्वाचं, या गोष्टी कोणाकोणाला मिळणार नाहीत ते देखील आज आपण जाणून घेणार आहेत। कोणकोणते ह्याच्यामध्ये रेशनधारक पात्र आहेत, कोणकोणते जे रेशनधारक अपात्र आहेत, कोणकोणते तुम्हाला कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत याची सविस्तर डिटेल माहिती या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करायला देखील तुम्ही नक्की विसरू नका। आता कोणाला काय मिळणार नाही बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यांचं काय पांढरं रेशन कार्ड आहे, जर पांढरं रेशन कार्ड आहे तर या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे। आता तुमच्या मनामध्ये आलं असेल की पांढरं रेशन कार्ड जर का अपात्र आहे, तर मित्रांनो, ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे ते श्रीमंत व्यक्ती असतात, त्यामुळेच त्यांना पांढरं रेशन कार्ड दिलं जातं। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असतं त्यांचं वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत असतं, त्यामुळे त्यांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिले जातात। आता यामध्ये पात्र कोण आहेत बघा, जे महाराष्ट्रातले संपूर्ण जवळजवळ 70 लाख पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत, हे संपूर्ण पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक यामध्ये पात्र ठरणार आहेत। त्यामुळे आता ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे ते ह्याच्यामध्ये अपात्र केले जाणार आहेत आणि ज्याच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे ते आता या ठिकाणी पात्र केले जाणार आहेत। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते देखील समजावून सांगणार आहेत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुमच्या घरात एखादं जर एकही पिवळे किंवा केसरी कार्ड नसेल तर तुम्हाला 1 रुपयाचा लाभ देखील या ठिकाणी मिळला जाणार नाही, अशी माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांनी स्वतः निर्णय देखील घेतलेला आहे। आपल्या राज्यामध्ये पाहायला गेलं तर कोणताही गरीब व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, त्यांना ज्या काही वस्तू आहेत चांगलं निरोगी अन्न त्यांच्या घरामध्ये पोचावं असा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सरकारने जे गोरगरीब आहेत त्यांना सर्व तूर असेल, डाळ असेल, जे काही तुम्हाला आता 10 वस्तू सांगलेत आणि मकर संक्रांती निमित्त साडी देखील दिली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे देखील कमीच आहेत। त्यामुळे आता पाहायला गेले तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील तोंडावरच आलेल्या आहेत। त्यामुळे महायुती सरकारने आपल्या महिलांसाठी देखील मकर संक्रांती निमित्त साडी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बघा, सगळ्यात महत्त्वाचं सरकारने आता निर्णय काय घेतला तर गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड महागाई देखील वाढलेली आहे।
तुम्ही पाहत देखील असाल, आपण संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड महागाई देखील वाढलेली आहे. त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, या गोष्टी देखील गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामध्ये सोने असेल, चांदी असेल, तर ते गरिबांनी खरेदी करू नये इतक्या त्याच्या किमती ते गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने अन्नधान्य मोफत देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये तूर डाळ असेल, पाहायला गेलं तर तेल असेल, गोड तेल असेल, या काय रोजच्या खायच्या वस्तू आहेत त्या देखील त्यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने प्रत्येकाच्या घरामध्ये थोडं का होईना आम्ही देण्याचा, मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आता जे काही पांढरे रेशन कार्ड धारक आहेत, ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकर आहेत, त्यांना या ठिकाणी याचा लाभ दिला जाणार नाही. पण जे काही खरंच गोरगरीब आहेत, गोरगरीब जनता आहे महाराष्ट्रातली, त्यांच्या संपूर्ण जनतेला हा निर्णय, या 10 वस्तू देण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेण्यात आलेला आहे. आता गेल्या काही वर्षामध्ये पाहायला गेलं तर प्रचंड महागाई वाढलेल्या आहेत. त्यामध्ये गोरगरीब कुटुंब डाळ घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ 100 ते 150 रुपये किलो झालेले आहे. एखाद्या तेलाची पिशवी घ्यायचं म्हटलं तर 200 ते 300 रुपये किलो झालेले आहे. आणि एखादा मसाला देखील घ्यायचा झाला तर मसाल्याचा आपला एखाद्या वेळेस आपण मसाला करायला गेलो तर आपल्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे या गोष्टी इतक्या महागल्यामुळे जे काही गोरगरीब जनता आहे ती गोरगरीब जनता खरेदीच करू शकत नाही. त्यामुळे आता जे कामगार आहेत, जे कामगार लोक देखील रोज कामावर जाऊन त्यांचं पोट भरत असतं, त्या लोकांना डाळ असेल, नंतर तेल असेल, नंतर मसाला असेल, ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना खाण्यापासून देखील वंचित राहावं लागू शकतं. नंतर त्यांच्या शाळेचा खर्च असेल ते देखील करण्याचं आता सरकारनं ठरवलेलं आहे. त्यामुळे ज्यांची मुलं जे गोरगरीब आहेत ते रेशन कार्ड, ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे, त्यांना देखील मोफत शालेय शिक्षण देण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलेला निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यासोबत तुम्हाला सरकारने हे देखील ठरवलंय, धान्यासोबत जीवनावश्यक वस्तू देखील मोफत द्यायचा निर्णय या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. आपल्या पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या केंद्राचे पाहिलं गेलं तर भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील यांच्या समन्वयातून यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील जे काही गोरगरीब जनता आहे त्यांना देखील, जे काही शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रातली, त्यांना देखील तुम्ही पाहत असाल PM किसान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी नमो शेतकरी योजना असेल, नंतर PM किसान योजना असेल, नंतर पाहिलं तर पीक विमा असेल, या सर्व योजना सरकारच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देत असतात. पण आता घरामध्ये देखील काही ना काही मदत व्हावी या उद्देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सरकारने निर्णय घेण्यात आला आहे. आणि रेशन कार्डवर ज्याच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना या ठिकाणी पाहायला गेलं तर 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आता कोणकोणत्या वस्तू सांगलेत तुम्ही देखील पहिल्यांदा पाहिलाच असेल. आता बघा, सगळ्यांना काय झालं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं, आता काही ना गहू नाही थेट, काही ना आता गहू मिळणार नाही तर तुम्हाला थेट या ठिकाणी पीठ मिळणार आहे. आता एक ह्याच्यामध्ये मोठा बदल देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता पाठिंबाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं देखील असेल, तुम्ही रेशन कार्ड दुकानामध्ये गेला देखील असेल तर तुम्हाला सुरुवातीला गहू मिळायचा. आता गहू मिळायचा बंद का झालाय हे देखील सांगतो. आता तुम्हाला गहू दळण्यासाठी पैसे देखील लागायचे. त्यामुळे आता सरकारने असा निर्णय घेतला की गोरगरिबाच्या खिशातून 1 रुपयाही त्यांच्या जाऊ नये, डायरेक्ट त्यांचं पीठ दिल्यानंतर त्यांची रोटी त्यांच्या तोंडामध्ये जावं याचा विचार देखील आता सरकारने केलेला आहे. त्यामुळे आता गहू मिळायच्या जागी या ठिकाणी पीठ मिळणार आहेत. त्यामुळे जे गहू दळण्यासाठी जे तुमचे पैसे आहेत ते तुमचे वाचणार आहेत आणि तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग देखील मिळणार आहे. त्यामुळे आता थेट गहू मिळणार नाही तर तुम्हाला या ठिकाणी पीठ मिळणार आहे. त्यामुळे जो तुमचा दळणाचा खर्च आहे तो आता इथून पुढे 0 रुपये येणार आहे. तर हा बदल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जे काही गोरगरीब महिला आहेत या गोरगरीब महिलांसाठी देखील अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जे गोरगरीब जनता आहे या गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी सरकारने सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता त्याबाबत मग सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना पेन्शन बाबत देखील या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे. पण आता ही केसरी आणि पिवळे केसरी रेशन कार्ड का पेन्शन कुठली मिळणार आहे ते देखील आम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात गोंधळाचा मुद्दा म्हणजे अनेक लोकांना वाटत होतं की अनेक बातम्या देखील येत होत्या की आता केसरी आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पेन्शन भेटणार आहे. पण ही पेन्शन तुम्हाला खरंच भेटणार आहे का, या पेन्शन बाबत नेमकं सत्य माहिती काय, याचा व्हिडिओ देखील आपण सगळं सविस्तर माहिती देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर रेशन कार्डवर देखील पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत. पण आता ते कोणत्या गोष्टीचे मिळणार आहेत ते देखील तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. आता सगळ्यात गोंधळाचा मुद्दा पाहिजे तर जवळजवळ 1000 रुपये पेन्शन तुम्हाला नाही. ही पेन्शन तुम्हाला ज्यांच्याकडे जे काही 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत या ठिकाणी जे काही ज्येष्ठ आहेत तुमच्या घरामध्ये
तुमचे आई असेल, तुमचे वडील असेल, तुमची बहीण असेल, कोणताही एखादा सदस्य ज्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांना 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकासाठी मुख्यमंत्री वय श्री योजना अंतर्गत तुम्हाला 1000 रुपये महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी पेन्शन दिली जाणार आहे. ते बाबत त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. आता पिवळं आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरातील एखाद्या सदस्याचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झाला असेल तर या व्यक्तींना तुमचा लाभ, पांढरे रेशन कार्ड धारकांना या पेन्शनचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही. त्यामुळे कंपल्सरी तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटी देखील लावण्यात आल्यात. आता तुम्हाला एक महिन्याला तुमच्या घरातल्या 60 वय झालेल्या व्यक्तीला तुम्हाला एखादी पेन्शन महिन्याच्या महिन्याला 1000 रुपये घ्यायचे तर वर्षाचे तुम्हाला 12,000 रुपये होतात. आणि 12,000 रुपये किंमत ही 12,000 रुपये पैसे एखाद्या कोणत्या ज्येष्ठ व्यक्तीसाठी कोणालाही कमी नाही. तर एखादा त्याचा दवाखान्याचा खर्च असेल, गोळ्याचा खर्च असेल, तुम्ही पाहत देखील असाल ज्याचं वय 60 वर्ष ओलांडून गेले त्यांना वेगवेगळ्या आजारांनी देखील ग्रासलेलं असतात. त्यामुळे त्यांना दवाखान्याचा देखील खर्च येत असतो आणि वर्षाचे दर महिन्याला 1000 रुपये मिळाले तर त्यांचा महिन्याचा 1000 रुपये दवाखान्याचा खर्च देखील निघू शकतो. पण दवाखान्यासाठी देखील आपल्याला जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना देखील या ठिकाणी गोळ्या औषध देण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी देण्यात आला आहे. त्याबाबत तुम्हाला काय करावं ते मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा आता तुम्हाला अटी, आता तुम्हाला महिन्याला तर 1000 रुपये पेन्शन घ्यायची असेल तर अटी आता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या बघा. तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुमच्या घरात कोणतेही असेल, तुमची आई असेल, तुमचे वडील असेल, तुमचा भाऊ असेल, कोणताही नंतर तुमचा काका असेल, कोणताही व्यक्ती तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1000 रुपये इथून पुढे पेन्शन मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वय ते बघा 60 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. 60 वर्षापेक्षा 1 वर्ष जरी कमी असलं तर तुम्हाला 1000 रुपयाचा पेन्शनचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची उत्पन्न मर्यादा. आता तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी वयश्री योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 1000 रुपये दिले जाणार आहेत, अशी अट देखील या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तुम्हाला 1000 पेन्शन घ्यायची असेल तर उत्पन्नाचा दाखला देखील काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची अट आहे ते म्हणजे जे काय तुमचं बँक खातं आहे ते बँक खातं तुमच्या आधारशी लिंक असणं देखील अतिशय गरजेचं आहे. आतापर्यंत तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे काही महिन्याच्या महिन्याला 1000 रुपये मिळणार आहेत ते या ठिकाणी मिळणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी तुम्ही बँकेत जायचं आहे. तुमचं खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, स्टेट बँकेत असेल, HDFC बँकेत असेल, ICICI बँकेत असेल, महाराष्ट्रातल्या कोणत्याही बँकेत असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर बँक खातं आधार कार्डशी लिंक करायचं आहे. आणि तुमच्या ज्याचं वय 60 वर्षापासून पूर्ण झाले त्यांना महिन्याच्या महिन्याला 1000 रुपये या ठिकाणी पेन्शन दिली जाणार आहे. लवकरात लवकर तुम्ही ही योजना देखील याचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे गॅस सिलेंडर. आता गॅस सिलेंडर 450 रुपये, आता याचे देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता हे कसे मिळणार आता त्या म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. आता अनेक जे महिला लाभार्थी आहेत त्यांना ज्यांनी महिला लाभार्थी अंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला गॅस देखील 450 रुपये याचे तुम्हाला 3 महिन्यातून एकदा या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे वर्षाला तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतात ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर वर्षाला 3 तुम्हाला गॅस सिलेंडर लागतात, त्यासाठी अर्ज कुठं भरायचा, कोणकोणती कागदपत्र लागतात ते देखील या ठिकाणी सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे काय तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याचा पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला जी काही गॅस एजन्सी असते तुमच्या गावामध्ये जे काही तुम्हाला घरी गॅस टाकायला येतात ते त्यांना बोलायचं आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. आणि ते जे काही सर्व लोक आहेत ते तुमचा अर्ज भरून घेतात आणि भरून घेतल्यानंतर तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. पण त्यासाठी महत्त्वाची आता कागदपत्र कोणकोणते लागतात ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला म्हणजे वर्षातून 450 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. आणि वर्षाचे पाहायला गेले तर जवळजवळ 1400 ते 1500 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती याचे देखील जमा होणार आहेत. यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागतो. तो म्हणजे तुम्हाला जे काही गॅस एजन्सी आहेत तिथे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या ठिकाणी अर्ज करावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता कागदपत्र कोणकोणते लागतात बघा. त्यामुळे तुमचं आधार कार्ड देखील लागतं. दुसरं पाहिलं तर रेशन कार्ड, ते म्हणजे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड. आणि तुम्ही म्हणताल माझ्याकडे रेशन कार्ड आहे पण ते पांढरं रेशन कार्ड आहे, तर पांढरं रेशन कार्ड तुम्हाला चालणार नाही.
तर तुम्हाला पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड अपडेट असणे देखील अतिशय गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही 10 वर्षापूर्वी आधार कार्ड काढून ठेवलं असाल आणि आता तुम्ही आधार कार्ड देत असाल तर तुम्हाला आधार कार्ड तुम्ही मोबाईलला लिंक करून घ्या, नंतर तुमचं आधार कार्ड अपडेट ठेवा. या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर देखील या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेण्यात आला आहे. आता दुसरं पाहिलं तर घरपोच रेशन सेवा जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली. यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी देखील आता 14 जिल्ह्यामध्ये घरपोच रेशन देण्याची निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर ज्यांचे जे काही वयोवृद्ध लोक असतात त्यांना रेशन दुकानापर्यंत यायचा तो त्रास होत असतो. त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निर्णय घेतला आहे. रेशन दुकान आहे ते जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये ट्रायल बेसिसवरती, म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ट्रायल बेसिसवरती 14 जिल्ह्यामध्ये घरपोच रेशन सेवा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक गावाला 2 सरकारी टेम्पो या ठिकाणी दिले जाणार असल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक गावागावात तुम्हाला घरोघरी जाऊन रेशन पोहोचवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला गहू, तांदूळ आणि ज्या काही मी 10 वरच्या मोफत वस्तू सांगल्यात या सर्व वस्तू तुम्हाला घरपोच आणून दिल्या असणारी माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे. पण याचा निर्णय या मग फक्त 14 जिल्ह्यापुरते झाले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार ते देखील या ठिकाणी अर्जासाठी लागणार ते देखील तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर तुम्हाला पाहायला गेलं तर अन्नपूर्णा योजनेसाठी कागदपत्र ते कोणकोणती लागणार ते सांगलेत. तर तुम्हाला या 10 वस्तूचा लाभ कसा घ्यायचा, कोणकोणते कागदपत्र लागतात ते देखील आपण सुरुवातीला जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर लागते अर्जासाठी आधार कार्ड. तर तुम्हाला आधार कार्ड असणे देखील गरजेचं आहे. आधार कार्ड असल्यावर तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. जे काही तुमचे SMS येतात, जे काही तुम्हाला मोबाईलवरती SMS येतात ते देखील तुमच्या जे काही रेशन कार्ड दुकानदार आहेत त्यांना देणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. रेशन कार्ड तुमचं पिवळं किंवा केसरी दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं आधार कार्ड असलं आणि तुमचं रेशन कार्ड पांढरं रेशन कार्ड असलं तर तुम्हाला या योजनेचा 1 रुपयाचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार नाही अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा तुमचं मतदान कार्ड असणे देखील अत्यावश्यक गरजेचं आहे. तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही. त्यानंतर बघा तुमच्याकडे पॅन कार्ड. आता पॅन कार्ड देखील तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट त्याचं झेरॉक्स देखील तुम्हाला लागणार आहे. आता पॅन कार्ड का लागते तर तुमचं उत्पन्न दाखवण्यासाठी. आता तुम्ही फक्त 2.5 लाख उत्पन्न दाखवला आणि तुमचं उत्पन्न जास्त असलं ऍक्च्युअल मध्ये तर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्डवर जास्त उत्पन्न दाखवत असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज बाद देखील केला जाऊ शकतो. त्यानंतर तुमचं बँक पासबुक. आता बँक पासबुकवरती तुमचे वर्षाचे किती व्यवहार झालेत हे पाहण्यासाठी तुम्हाला महत्वाचं कागदपत्र या ठिकाणी सरकारला लागत असतं. त्यामुळे बँक पासबुक देखील लागतं. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला लागतो. आता हे झाले कागदपत्र. आता कोणकोणते लोक अपात्र होणार आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जे काही सरकारी कर्मचारी कुटुंब आहेत, तुमच्या घरामध्ये एखादा सरकारी व्यक्ती असाल, पोलीस असाल, नंतर तुम्हाला कोणता आर्मी असाल, नंतर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये असाल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला कोणत्याही या योजनेचा 10 वस्तूचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घेता येणार नाहीत. दुसरं पाहिलं तर ज्यांच्याकडे जमीन 5 एकरापेक्षा जास्त असेल, 15 एकर, 20 एकर, 50 एकर, 100 एकर तुमच्याकडे जमीन असेल तर तुमचं उत्पन्न जास्त असतं. त्यामुळे या योजनेचा 10 वस्तूचा लाभ या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ज्यांचं उत्पन्न वर्षाचं 2.5 लाखापेक्षा 4 लाख, 5 लाख, 15 लाख वर्षाचं उत्पन्न असेल तर या 10 वस्तूचा लाभ तुमच्या घरामध्ये येणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही चुकीची माहिती दिल्यास तुमचा लाभ देखील बंद होऊ शकतो. तुम्ही कागदपत्र इकडे फिरवी करून तुमचं 15 लाख उत्पन्न असेल आणि तुम्ही 2.5 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल आणि हे जर सरकारला समजलं तर तुमचा जे अगोदर थोडा लाभ मिळत होता तो लाभ देखील या ठिकाणी बंद केला जाऊ शकतं. आता महत्वाचा इशारा देखील आता सरकारकडून कोणता आलाय तर बघा, तुम्ही अर्ज न केल्यास तुमच्या नाव यादीमध्ये येणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता तुमचा इथून पुढे लाभ देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही